सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा. सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत नगराळे यांचे आवाहन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधत सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत नगराळे व सहकारी दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच स्पर्धेचे आयोजन करीत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरणा घेऊन बाबासाहेब यांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी केली पाहिजे, असे मत फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत नगराळे यांनी मनोगतात व्यक्त केले. तसेच निबंध स्पर्धेचा विषय ज्ञानाचा अथांग महासागर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मानव मुक्तीच्या लढ्यातील महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री मुक्तीचे दाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा आहे. तसेच वक्तृत्व स्पर्धेचे विषय भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकरी चळवळ दशा आणि दिशा, आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान असे विषय आहेत. स्थळ सुरूपसिंग नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर, 7 एप्रिल 2024. वार रविवारी सकाळी ठीक 10 वाजता. प्रथम पारितोषिक 5,000 व गौरव चिन्हासह प्रशस्तीपत्र. द्वितीय पारितोषिक 3,000 गौरव चिन्हासह प्रशस्तीपत्र व तृतीय पारितोषिक 2,000 गौरव चिन्हासह प्रशस्तीपत्रक. निबंध पाठवण्यासाठी A1 सोफा कॉलेज रोड नवापूर. संपर्क 94 22 79 79 01, 94 22 79 79 01, 94 22 36 63 00, 94 22 36 63 00, 94 23 95 51 57, 94 23 95 51 57 या मोबाईल क्रमांकाला निबंध स्पर्धकांनी संपर्क साधावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व शैक्षणिक संस्था, समाज माध्यम शाळा, महाविद्यालय यांना आवाहन करू इच्छितो की या वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेत आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग नोंदावा ही नम्र विनंती. आमच्या सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील, या महापुरुषांचे विचार जास्तीत जास्त प्रमाणात समाजात पोहोचावे व ह्या सामाजिक क्रांतीची ही जी चळवळ आहे त्या चळवळ सर्वांमध्ये रुजावी व सामाजिक परिवर्तनाची ही चळवळ या माध्यमातून पुढे जावी व विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी. येणाऱ्या विद्यार्थ्यांना ते महापुरुषांचे विचार माहिती व्हावेत, हा आमचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षी आम्ही सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या तर्फे या अशा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम घेत असतो आणि आम्ही हा जो निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे तो आमच्या संस्थेतर्फे हा छोटासा प्रयत्न आम्ही करतो आहोत. तसेच या सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने जे निबंध स्पर्धेचे नियम व अटी व जे विषय आहे ते आम्ही शैक्षणिक संस्था, सोशल मीडियाच्या द्वारे असेल किंवा प्रत्यक्ष जाऊन सर्व संस्थांना, प्राचार्यांना कळवलेलं आहे. तसंच ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलंच असेल, पण तरी बी आमच्या माध्यमातून व आपल्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत हा निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचावा. त्याच्यानंतर प्रथम बक्षीस या स्पर्धेसाठी आपण ज्या स्पर्धकांची निवड होईल त्याच्यासाठी आपण प्रथम
बक्षीस व द्वितीय बक्षीस व तृतीय बक्षीस असे आपण हे केलेले आहे. त्याच्यात प्रथम बक्षीस आहे ते 5,000 रुपयाचे आहे. द्वितीय बक्षीस आहे ते 3,000 रुपयाचे आहे आणि तृतीय बक्षीस जे आहे ते 2,000 रुपयाचे आहे. तर प्रथम जे बक्षीस आहे ते लोकनेते टॉप 10 खासदार माननीय माणिकराव दादा गावित यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत भाऊ यांच्या हस्ते ते वितरण होणार आहे आणि हा सर्व स्पर्धकांची जी निवड झालेली आहे व ते बक्षीस वितरण जे होणार आहे त्या कार्यक्रमाची माहिती मी आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो. 14 एप्रिल 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला कळवतो. जय हिंद, जय भारत, जय भीम. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, नंदुरबार.